अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज समितीची महत्त्वाची बैठक 3 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। कोणती शिवसेना असली आणि कोणती शिवसेना नकली असा निर्णय महाराष्ट्राने दिलाय। अमित शहांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोला। महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। पालकमंत्री पदाच्या वादावर लवकरच तोडगा निघेल, गिरीश महाजन यांचा दावा। रवींद्र धंगेकरांनी काल दिवसभरात दुसऱ्यांदा स्टेटस बदललं। राजा हरला काय आणि राजा जिंकला काय? राजा हा राजाच असतो, निष्ठेमध्ये तडजोड नाही असा स्टेटसमध्ये आशय। नवनीत राणा यांना हैदराबाद कोर्टाची नोटीस। ओवेसी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपानंतर बालाजी तांदळेचा खुलासा। डोंबिवलीमध्ये बिल्डरांचा फसवणुकीचा प्रताप अद्यापही सुरूच। हायकोर्टाच्या आदेशानंतर देखील नागरिकांकडून गोळा केले तब्बल 1.5 कोटी रुपये। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज लढत। दुपारी 2:30 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामन्याला होणार सुरुवात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।